हॅलो फ्रेंड्स, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भेंडी मसाला कशी बनवायची आहे ती मी दाखवणार आहे। अर्धा किलो भेंडी आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। मी भेंडी टाकली, थोडी फ्राय करून घेणार आहे। थोडं 1 चमचा मी तेल टाकणार आहे। भेंडी फ्राय केल्याने जो चिकटपणा येतो तो येत नाही। थोडं आपण परतून घेऊया। जो चिकटपणा हा तो सगळा निघून जातो। 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया। तुम्ही डायरेक्ट ही टाकली तरी चालेल भेंडी, माझी करण्याची पद्धत वेगळी आहे। तुम्हीही करून बघा, तुम्हालाही आवडेल ही भेंडी अशी करण्याची पद्धत। बघा भेंडी थोडी फ्राय झालेली आहे मस्तपैकी। आता जो चिकटपणा आहे तो सगळा निघून गेलेला आहे त्याच्यामधला। चला तर मग आता सुरुवात करूया। 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल थोडं गरम होऊन द्यायचं। तुम्ही तव्यामध्ये किंवा कढईमध्ये केली तरी चालेल। मी 1 चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे छानपैकी आपण तडतडून देऊ। जिरे छान तडतडले की सुगंधही चांगला येतो। तुम्ही हिंगही टाका, व्हिडिओ स्किप झालेला आहे। ठेचलेला मी लसूण टाकला, कढीपत्ता टाकलेला आहे। थोडं परतून घेऊया। मग मी टाकला कांदा। कांदाही सोनेरी रंग येतपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा मी जास्त लाल नाही करत। कांदा लाल झालाय की भेंडी टाकूया आपण। भेंडी टाकली की आपण लाल तिखट टाकूया। त्या आवडीनुसार टाका तिखट। हळद टाकली आहे। छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। भेंडी बनवताना मी लगेच मीठ घालत नाही, कारण त्याला पाणी सुटतं, मग ती भेंडी चिकट होते। शेवटी मी थोडं मीठ टाकलं चवीनुसार। थोडी आपण परतून घेऊया। बघा त्याला अजिबात तार नाही आलेली, चिकट नाही झालेली आहे। आता झाकण ठेवायचं। अगदी 5 मिनिटं भेंडी वाफवून घेऊया। आणि वाफवली आहे, मऊ झालेली आहे भेंडी। आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट घातला की तो हलका क्रंची होतो आणि त्याची चव कमाल लागते। पुन्हा मिसळून घेऊया। बघा काय कमाल दिसते भेंडी। डब्यासाठी ही मसाला भेंडी तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा। ओके बाय।